नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रॅक्टिस सेट 2.5 त्यातला 5th क्वेश्चन बघा. सम ऑफ द रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इज अ डबल देअर प्रोडक्ट. फाइंड k if इक्वेशन x² - 4kx + k + 3 = 0. बघा अगोदर इक्वेशन लिहून घ्या. x² - 4kx + k + 3 = 0. आता आपण याला काय करू, कंपेअरिंग करू. ax² + bx + c = 0. तर बघा इथं a ची व्हॅल्यू, a चा कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 आहे. b मध्ये बघा b = -4k आणि c = k + 3 म्हणजे a b c या व्हॅल्यू आपण इथे तयार केल्या. आता कंडिशन बघा, सम ऑफ द रूट म्हणजे अल्फा प्लस बीटा, सम ऑफ रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट आहे. जो सम ऑफ रूट जो आहे तो प्रोडक्टचा कसा आहे, डबल आहे. म्हणून आपल्याकडे कंडिशन बनली अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटा. बघा कंडिशन नुसार आता अल्फा प्लस बीटा आहे. अल्फा प्लस बीटाची आपल्याकडे व्हॅल्यू आहे -b/a. टू ऍज इट इज आहे. अल्फा इंटू बीटाची आपल्याकडे व्हॅल्यू आहे c/a. इक्वेटिंग मध्ये बघा a विल गेट कॅन्सल, देअरफॉर -b = 2c. तर बघा आपल्याकडे -b म्हणजे b ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. बघा हा मायनस ऍज इट इज लिहा आणि b ची व्हॅल्यू -4k = 2 ऍज इट इज. c ची व्हॅल्यू k + 3. बघा इथे मायनस मायनस प्लस म्हणजे 4k, 2 इंटू k 2k प्लस 2 3 6 4k. राईट साइडला बघा इथं +2 याला लेफ्ट साइडला घ्या म्हणजे -2k = 6. इथे बघा 4k - 2k म्हणजे इथं बघा मायनस झाल्यानंतर आन्सर आला 2k = 6. देअरफॉर k = 6/2. देअरफॉर k = 2 3 6. बघा अशा पद्धतीने आपण दिलेल्या कंडिशन नुसार k ची व्हॅल्यू आपण इथं 3 काढलेली आहे. बघा क्वेश्चन नंबर 6 त्यातला पहिला सम, अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ y² - 2y - 7 = 0 आणि फाइंड आपल्याला करायचंय α² + β². बघा अगोदर इक्वेशन लिहून घ्या. y² - 2y - 7 = 0. तर आपण कंपेअरिंग करू ax² + bx + c = 0. a = 1, b = -2 आणि c = -7. बघा इथं आपल्याला पहिल्यांदा पाहिजे अल्फा प्लस बीटा म्हणजे -b/a. बघा अल्फा प्लस बीटा = -b/a. बघा b ची व्हॅल्यू हा मायनस, इथं मायनस झाला बघा. b ची व्हॅल्यू -2 आणि a ची व्हॅल्यू 1. मायनस मायनस प्लस आणि म्हणजे 1 2 2 म्हणजे अल्फा प्लस बीटा आपल्याकडे जो आलेला आहे तो आहे 2. इथं बघा अल्फा इंटू बीटा म्हणजे c/a. बघा c ची व्हॅल्यू -7/1 = -7. फाइंड आउट आपल्याला काय करायचंय बघा. नाव α² + β² = अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर -2α बीटा. बघा त्याच्यामध्ये अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 2, त्याचा स्क्वेअर करा -2 इंटू अल्फा इंटू बीटा बघा -7, 2 चा स्क्वेअर 4 मायनस मायनस प्लस 2 7 14 म्हणून 4 + 14 18 म्हणजे α² + β² = 18. बघा इथे आपल्याला तेच इक्वेशन आहे म्हणजे y² - 2y - 7 = 0. बघा इथे आपण समजा कंपेअरिंग केलं ax² + bx + c = 0. बघा a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू -2 आणि c ची व्हॅल्यू -7. बघा अल्फा प्लस बीटा म्हणजे -b/a म्हणजे मायनस ब्रॅकेट -2/a ची व्हॅल्यू 1 मायनस मायनस प्लस होऊन जातो 2 1 2. अल्फा इंटू बीटा म्हणजे c/a बघा म्हणजे -7/1 म्हणजे अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आपल्याकडे -7. बघा नाव आपल्याला फाइंड आउट काय करायचंय α³ + β³ = अल्फा प्लस बीटा क्यूब
मायनस 3 अल्फा बीटा ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. बघा हा फॉर्म्युला इथं आपल्याकडे आहे. त्यानंतर बघा अल्फा प्लस बीटाचा क्यूब. बघा अल्फा प्लस बीटा काय व्हॅल्यू आपल्याकडे 2 त्याचा क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा मायनस 7 ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा आपल्याकडे आहे 2. बघा इथं 2 चा क्यूब 8. इथं बघा मायनस मायनस प्लस 3 7 जा 21. 21 इंटू 2. 21 इंटू 2 म्हणजे किती झाला तो 42 आणि 42 प्लस 8 म्हणजे आपल्याकडे आन्सर आलं 50. म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 50. बघा क्वेश्चन नंबर 7. द रूट ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन इज अ रिअल अँड इक्वल. जे आपल्याला इक्वेशन त्यांनी दिलेले ते रिअल आणि इक्वल आहे. तर आपल्याला काय करायचं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. तर बघा इक्वेशन आपल्याला त्यांनी दिलेलं आहे 3y² प्लस ky प्लस 12 इज इक्वल टू 0. बघा इथं कम्पेअरिंग करा ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. बघा इथं a ची व्हॅल्यू 3 b ची व्हॅल्यू k आणि c ची व्हॅल्यू 12 आहे. तर बघा तो रिअल आणि इक्वल आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे b² मायनस 4ac इज इक्वल टू 0. बघा b ची व्हॅल्यू k चा स्क्वेअर मायनस 4 ऍज इट इज. a ची व्हॅल्यू 3 c ची व्हॅल्यू 12 इज इक्वल टू 0. बघा इथं k² मायनस 4 3 जा 12 and 12 into 12 144 is equal to 0. बघा इथं k is equal to 144. बघा हा लेफ्ट साइडला मायनस 144 होता, राईट साइडला तो गेल्यावरती त्याचा साइन चेंज झाला म्हणजे तो निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाला. k² is equal to 144. Therefore k is equal to प्लस मायनस 12 म्हणजेच k is equal to 12 and k is equal to minus 12. बघा अशा पद्धतीने आपण यांचा आन्सर काढलं. ऍज अ सेम कंडिशननी आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे, फक्त आपल्याला इथं सिम्प्लिफाय करून घेऊ. बघा या kx नी या x ला मल्टिपल करा म्हणजे kx² मायनस 2kx प्लस 6 इज इक्वल टू 0. म्हणजे या kx ने या x ला मल्टिपल केलं आणि या kx ने या 2 ला मल्टिपल केलं. बघा इथं आपण पुन्हा कंपेअरिंग करू ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर a इज इक्वल टू k, b इज इक्वल टू मायनस 2k and c इज इक्वल टू 6. बघा पुढं b² मायनस 4ac इज इक्वल टू 0. b ची व्हॅल्यू मायनस 2k चा स्क्वेअर मायनस 4, a ची व्हॅल्यू k आणि c ची व्हॅल्यू 6 इज इक्वल टू 0. बघा मायनस 2 चा स्क्वेअर 4 हा झाला 4k² मायनस 4 6 जा 24 आणि हा k ऍज इट इज इक्वल टू 0. मग आपण काय करू 4k² हा मायनस 24k याला राईट साइडला घ्या म्हणजे तो पॉझिटिव्ह मध्ये जाईल. जर आपण इक्वेटिंग जर केलं इक्वेटिंग मध्ये बघा एक k आपला विल गेट कॅन्सल झाला म्हणजे 4k इज इक्वल टू 24. तर k इज इक्वल टू 24 डिवाइड बाय 4. 4 6 जा 24 म्हणजे अशा पद्धतीने आपल्याकडे k चं जे आन्सर आलंय ते आलं 6.